कुरुंदवाड्यात भटक्या कुत्र्याचा हल्ला, 6 वर्षाच्या बालकाच्या गालाचे लचके, बालक गंभीर. कुरुंदवाड शहरातील मोकाट भटक्या कुत्र्याचा वाढत्या दहशतीचा आणखी एक धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या 6 वर्षाच्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून त्याच्या चेहऱ्यावरील गालाचे लचके तोडल्याने बालक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. उमेर मुजमिल बागवान, वय 6 असे जखमी बालकाचे नाव आहे. तो माळभाग येथील सहकार भूषण एस.के. पाटील महाविद्यालयाजवळ मेजर गायकवाड यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या कुटुंबातील आहे. बुधवारी सायंकाळी उमेर आपल्या मित्रासोबत घरासमोरील अंगणात खेळत असताना अचानक एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. कुत्र्याने त्याच्या चेहऱ्यावर हल्ला करून गालाचे लचके तोडल्याने उमेर रक्तबंबाळ झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत बालकाला नृसिंहवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी व हेड नर्स स्नेहल चुंबळकर यांनी बालकाची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. मात्र गंभीर जखमी झाल्याने उमेरला रुग्णवाहिकेद्वारे सांगली येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान मुलाची अवस्था पाहून त्याची आई धक्का बसून बेशुद्ध पडली. तिलाही आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देण्यात आले. कुरुंदवाड शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी फिरताना दिसतात. लहान मुले आणि वयोवृद्धावर हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नगरपालिकेने तातडीने भटकी कुत्री पकडून त्यांची व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, कुरुंदवाड.